माझी अंघोळ झाल्यानंतर मी पहिल्यांदा तर देवांशला अंघोळ घालून घेतली आणि एवढं गोड गोड छान छान असं रेडी केलं होतं, कारण आज त्याला जायचं होतं हनुमान जयंती असल्यामुळं गावातल्याच मारुतीच्या मंदिरामध्ये पाया पडायला. आप्पा, प्रणव आणि देवांशसुद्धा चालला होता. आप्पा म्हणले त्याला तयार कर, मी घेऊन जातो. मग त्याला तयार केलं, ते गेले. नंतर मी चहा वगैरे घेतला आणि ना काल इतके जास्त स्वयंपाक उरला होता, चपात्या भाकरी रात्रीची. मग म्हटलं आता ते वेस्ट होतंय आणि उन्हाळ्यात का नाही शिवाय खाऊ वाटत नाही. मग म्हटलं आता असं तर खाण्यात येत नाही, तर चला मग चपातीचे तुकडेच बनवूयात. म्हणून मी सगळे हे बारके बारके तुकडे केले, मिक्सरमधून फिरवून घेतलं. वेळ न घालवता लगेच स्वयंपाकाला लागले, कारण चुलीवर स्वयंपाक करायचा. आता ही भाजी कुठली आहे नक्की सांगा. ही रान भाजी आहे. थोडीशी पद्धत वेगळी आहे बनवायची. आधी उकडून घ्यायचं, नंतर त्यातलं सगळं पाणी पिळून काढायचं आणि नंतर त्याच्यामध्ये लसूण आणि थोडंसं मीठ आणि कुट्या टाकून ना ते त्यात मिक्स करून घ्यायचं आणि नंतर तेलामध्ये फोडणी द्यायचं. काय नाही, 5 मिनिटामध्ये भाजी तयार होते. नंतर इकडे तुकडे वगैरे बनवून घेतले आणि दुपारी ना प्रणवनी जाऊन छान अशा झाडाच्या कैऱ्या तोडून आणल्या होत्या आणि एवढ्या सगळ्या कैऱ्या बघून मला तर खूपच छान वाटलं. म्हणलं चला आंब्याची चटणी तर होऊन जाईल. नंतर मग गरम जास्त होत होतं दुपारी, कारण ऊनही होत दिसत नव्हतं आणि सावलीही नव्हती. अशा वातावरणात जास्तच गरम होतं. म्हणून मग देवांश, मी आणि प्रणवनी जाऊन मस्तपैकी फ्रुटी आणली. सॉरी, माझा होता. मग माझा पिऊन घेतला आणि नंतर म्हणलं चला आता कामाला लागते. मग नंतर लगेचच घर उघडलं, कारण मी पलीकडल्या घरामध्ये बसले होते म्हणून अलीकडल्या घराला कडीच लावली होती. मग नंतर घर वगैरे उघडलं, लगेचच कामाला सुरुवात केली. अंगण वगैरे झालेला, घरात झाडण्याआधी म्हटलं की कपड्याच्या घड्या घालून घेते, नाहीतर मग सगळं कपड्यांवर धुरळा जातो. म्हणून पहिल्यांदा तरी कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि मग नंतर अंगण वगैरे झाडून घेतलं. त्याच्या आधी मला एक आलं होतं पार्सल माझं, ते पार्सल ना रिसीव्ह तर केलं, पण मला ते उघडून नाही बघता आलं. तर एक ड्रेस मागवला होता मी, ते नंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल कसा आलेला आहे. नंतर लगेचच चूल पेटवली, चहा वगैरे बनवला. जिजाईला बोलवलं, जिजाई बाहेर बसल्या होत्या. प्रणव आणि मानस, आम्ही 3-4 जणांनी चहा घेतला.